भूमिकेमध्ये शाहिद बाईला घेतलात आणि दमदार त्याची कॅमेरा ऑपरेटिंग, जिथं आपण कम्प्युटरवर कुठलेही ऑपरेटिंग करू शकतो, परंतु कॅमेरामॅनचं तेवढं कौतुक करावं लागतं, कारण त्याला बॉल टिपायचे आहेत, प्रत्येक बॉल टिपायचा आहे. आणि ही कसरत. चला पेट संघ आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे. आणि जसं मैदानावरती मॅच ऑन होईल तिथून तुम्हाला टाइम अलर्ट केला जाईल, खास करून फील्डिंग डिपार्टमेंट टीमला. पंच आता स्ट्रिक्टली वॉर्निंग आले आयोजकांची की इथून तुम्ही सातत्याने लगेच टीम मीटिंग झाली तिथे आपण जा आणि त्यांना सांगा फील्डिंग लगेच सजवून घ्या, कारण तुम्हाला जेव्हा ड्रिंक्स येईल किंवा 2 ओव्हर्समध्ये तुम्हाला टीम मीटिंग घ्यायची ती तुम्हाला मुभा दिली जाईल. बघा आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते की तुम्ही दोन्ही एंड कडून स्ट्राईक सोडणं गरजेचं असेल. ही सूचना मी तुमच्यापर्यंत, बरोबर पंच? दोन्ही एंड तुम्हाला स्ट्राईक सोडणं गरजेचं. एका एंडला सोडला आणि एक तिथेच असेल तर मात्र स्ट्राईक रोटेशन दिली जाणार नाही, हे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना. चला विनंती असेल आनंदनगर यांश अँड रियांशचे 11 आनंदनगर संघाचे संघनायक आणि तलोजा मजकूर संघाचे संघनायक यावर टॉस करण्यासाठी. हॅलो, थँक्यू प्रवीण गायकर, थँक्यू जयेश भोसले सर. तर नक्कीच आपण या स्पर्धेकडे वळतोय. ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केनी व कैलासवासी सदानंद दामोदर पाटील सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण नक्कीच एन्जॉय करतोय. या स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एका बाजूला असेल गावदेवी पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये पनवेल कोळीवाडा. एका पनवेल कोळीवाडा संघानं बॉम्बेवाडा संघाला पराभूत केला आणि या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर गावदेवी पेठ संघानं BCC पागोडे संघाला पराभूत केला आणि या फेरीमध्ये प्रवेश केलाय. आता विनर्स दोन्ही संघ एक एक मॅच जिंकलेत आणि या सामन्यामध्ये जरूर आपण पाहू एक बिग फाईट. तर नक्कीच सामन्याला होईल सुरुवात. ग्रीन सिग्नल आणि इथे आमचा टायमर देखील ऑन झालाय. 20 मिनिटं तुम्हाला दिली गेली जातील प्रत्येक सत्रासाठी आणि पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे आहेत. गेम ऑन. पहिला बॉल, दिशा दिले चेंडूला, पाठवलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू जाईल 1 बाउंस सीमा पार. पहिल्या चेंडूवरती आलाय हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. सलामीची जोडी आपण पाहतोय नितेश आणि गुड्डू हे दोन फलंदाज. हा बॉल परंतु नक्कीच ऑफ स्टंप सोडून गेलेला हा बॉल. पहिल्या चेंडूवरती जसा चौकार आला त्यानंतर गोलंदाजावरती थोडासा प्रेशर दबाव निर्माण झाला आणि नक्कीच आपण परिणामी पाहिली हा बॉल वाईड घोषित केला. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव खर्च केले. एकंदरीत एका बॉलचा इथे खेळ संपलाय. 5 धावा धाव फलकावरती पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना गावदेवी पेठ संघाला आपण पाहतोय. बिग हिट अक्रॉस द लाईन होऊन केलेला बॉल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ढकललाय. चेंडू गेलाय सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हा मोठा फटका षटकार. दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय. नितेश मात्रे या फलंदाजाकडून चौकार आणि षटकार. एकूण धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचले. पुन्हा बिग हिट. बॅटची किंचित काढा. तिथे क्षेत्ररक्षक तैनात जरूर आपण पाहतोय, परंतु इथे थोडीशी घाई जरूर केली होती फलंदाजानं. म्हटलं तर अति घाई संकटात नाही. नक्कीच आपण पाहू शकाल मात्र कोणती धावसंख्या या चेंडूवरती नसणार आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज इथे आपण पाहतोय गुड्डूनं थोडीशी घाई केली होती. जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद झाला असता, परंतु तसं काही चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही. मैदानामध्ये आपण जरूर जाऊ. एकूण धावसंख्या 11. एकूण चेंडूंचा आपण विचार केला 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिलं षटक गोलंदाज हर्षल कोहली याच्या माध्यमातून फेकलं जाणार राईट आर्म ओव्हर द विकेट. हर्षद कोहलीला आपण पाहतोय बिग हिट जरूर केलाय, परंतु ताकदीचा कमी वापर. चेंडूनी उंची कमी घेतली होती, अंतर कमी गाठला आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. मात्र इथे कोणती चुकी नाहीये. पकडला गेलाय झेल आणि इथे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय गावदेवी पेठ संघाचा नितेश मात्रे. धावसंख्या 11 वर.
डीजे गरज होती विकेटची आणि ती गरज भागून देत असताना पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज हर्षद कोहलीला आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती, एक गडी बाद. नितेश मात्रे बॅक टू द पॅव्हलियन आपण पाहतोय. त्याच्या जागी दुसरा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. सुनील एडे आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज मैदानामध्ये. षटकाचा विचार केला तर एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. P1चं हे पहिलं षटक आपण जरूर पाहतोय मैदानामध्ये. हर्षद कोहली अक्रॉस द लाईन, फक्त दिशा दिली, युक्ती आणि शक्तीचा वापर केला, चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चौकार. अप्रतिम गीत नक्की डीजे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इरादे तो लाख बनते बनकर टूट जाते हैं, शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. नक्की डीजे मास्टर यांचं देखील आपण स्वागत करू. इथे आपण पाहू शकाल स्टेअर केल्या चेंडूला कार्पेटच्या साइन ऑफ केवळ ढकलून दिले, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी आपण पाहू शकाल इथे एक धाव कंप्लीट केली या चेंडूवरती. षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो गावदी पेठ संघ जाऊन पोहोचला. एक गडी बाद, धावसंख्या एकूण धावफलकावरती 16. तलोजे मजकूर संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. आनंद नगर संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आणि टॉस जिंकल्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल तुम्ही पेंडिंग जरी ठेवला, मॅच संपल्यानंतर तुम्हाला लगेच डिसिजन घ्यायचा आणि मैदान उतरायचं आहे. या आनंद नगर संघाचे कॅप्टन या लगेच. तर नक्कीच विनंती असेल यांश दुर्वांश 11 आनंदनगर संघाच्या संघनायकाला की आपण देखील रिपोर्टिंग करा. तर नक्कीच नेक्स्ट फाईट आपण जरूर पाहणार आहोत. एका बाजूला तलोजा मजकूर आणि आनंदनगर या दोन संघांमध्ये परंतु चालू असणारी ही लढाई आपण पाहतोय. एका बाजूला आहे गावदेवी पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये पनवेल कोलीवाडा. बिग फाईट जरूर आपण पाहतोय. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून या फेरीमध्ये प्रवेश करणारे दोन संघ आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हर्षद कोहलीनं पहिले षटक फेकलं, एकूण धावा खर्च केल्या 16 आणि एक गडी बाद केलाय. 4 षटकांचा सामना आहे. धावसंख्या जास्तीत जास्त जमवणं फार गरजेचं असेल. जर या सरासरीनं धावसंख्या जमवल्या तर एक मोठा आकडा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ही सरासरी कायम ठेवता येईल का गावदेवी पेठ संघाला? परंतु ही सरासरीला मात्र थांबवता येईल का गोलंदाजांना? हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. नरेश भुईर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. हा बॉल खूप वेगवान पद्धतीचा चेंडू होता. चेंडूची दिशा, चेंडूची लाईन इथे पाहिली नव्हती फलंदाजानं. नक्कीच आपण पाहिलं तर सफल होऊन केल्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु या चेंडूवरती असफल ठरतोय हा फलंदाज. निर्धाव चेंडूची ते सांगता धावसंख्या स्थिर असेल 16 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली नरेश भुईरचा आपण षटक पाहतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून. बिग हिट, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये सीमा पार. हा मोठा फटका साधावा. सान संघाची धावसंख्या मोठा आकार घेत असताना एकूण 22 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपीलाला दाद आणि इथे आपण पाहू शकाल तर नक्कीच दोन्ही पंचांनी डिस्कस केलं आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. तर इथे आपण पाहू शकाल नक्कीच चेंडू बॅटला किंचित आपण पाहिला तर आदलला आणि त्यानंतर पायावरती आदलला. पंचांचा इशारा आपण जरूर पाहतो. नॉट आउट, फलंदाज बाद नसताना निर्धाव चेंडूची जरूर सांगता झाले. कमलची गोलंदाजी. आता मात्र या चेंडूवरती कमबॅक होत असताना आपण पाहिलं नरेश भुईरचं षटक आपण पाहतोय. मैदानावरती ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आहे सुनील एडे. येणाऱ्या चेंडूचा खेळ करणार. संघाची धावसंख्या एकूण 22 धावा धावफलकावरती. एक गडी बाद. गावदेवी पेठ संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना ताकदीची लढाई जरूर आपण पाहतोय. जिंकणार कोण हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. राऊंड ऑफ विकेट, चेंडूला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तत्पूर्वी वेल आहे एक धाव घेण्याचा. त्या वेलेमध्ये एक धाव सहजरित्या कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम या दोन फलंदाजांनी केले. 23 वरती जाऊन पोहोचले गावदेवी पेठ संघ आपण जरूर पाहतोय. मैदानामध्ये दोन फलंदाज
गुड्डू म्हात्रे आणि सुनील येडे असे दोन फलंदाज आपण मैदानामध्ये खेळ करत असताना पाहतोय. नितेश म्हात्रे बाद झाल्यानंतर मात्र या दोन फलंदाजांना किमया करायची आहे मैदानामध्ये, एक चांगला खेळ दाखवायचा आहे. परंतु एकीकडे एक चांगली गोलंदाजी जरूर आपण पाहतोय. हरीश भुईरचे षटक, एकूण 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, धावा खर्च केला त्याने फक्त 7. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चला जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला 20 मिनिटं दिले गेलेत. पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचेत. आमचा इथे टायमर चालू असताना ऑन आहे आमचा टायमर. विकेट घेण्याचा प्रयत्न, पंचाकडे जोरदार अपील, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने चुकी जरूर केली. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का, आणि झालाय सहजरित्या दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली. लेग बाईच्या रूपाने या 2 धावा आल्या. थोडंसं क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळालं, परिणामी त्याचा लगेच फायदा उठून घेतला या 2 फलंदाजांनी आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकले. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील अंतिमचं चेंडू अजूनही शिल्लक असेल. नरेश भुईरला आपण पाहतोय दुसरे षटक फेकत असताना. एक चांगली गोलंदाजी, चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, कोणती चुकी नाही. सुरेख क्षेत्ररक्षण, दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं. फेकी थोडीशी उशिरा, लगेच त्याचा फायदा उठून घेतला. जिथे 1 होती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या आणि नक्कीच आपण पाहू शकाल 2 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद गावदी पेठ संघ 27 या आकड्यावरती. टॉस करूया आपण तलोजे मस्कूर विरुद्ध आनंदनगर या 2 संघांना. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेत. यावर लगेचच मी भारतीय ट्रान्सपोर्टचे सर्वा आणि सुनील स्पोर्ट्स इंस्पाडा संघाचे खंदे समर्थक शशिकांत शेट्टी यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या पवित्र शुभ हस्ते पहिल्या फेरीतील 3रा मॅच ओम ठाकूर बाप्पा मोरया तलोजा मस्कूर आमदार चषकाची स्पर्धा पाहिलीत मित्रांनो. न भूतो न भविष्य रायगड ठाणे जिल्ह्यातील दमदार डेची स्पर्धा पाहिलीत. समाजसेवक दीपक शेठ पाटील आणि संतोष शेठ पाटील आणि तलोजे मस्कूर यांच्या वतीने स्पर्धा पाहिलीत. हेड्स इज द कॉल. कॅप्टन ओम ठाकूर बाप्पा मोरया तलोजे मस्कूर पर इट इज द टेल्स. अभिनंदन. आनंदनगर संघ टॉस जिंकलाय. मागच्या वर्षी देखील आपण या स्पर्धेमध्ये आला होतात. मला तर वाटतं आय थिंक शेवट पण तुमचा प्रवास जाहीर राहिला. यंदा आल्यानंतर आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि मागच्या वेळीपेक्षा आणखीन चांगले आयोजन. काही यंदाचा प्रवास कसा झाला टीमचा? टीमचा प्रवास चांगला झाला. आम्ही पण भरपूर गाड्या करून आलोय. चांगला झाला प्रवास. दूरचा प्रवास करून आलात. शुभेच्छा असतील तुम्हाला. डिसन क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आनंदनगर कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ओम ठाकूर बाप्पा मोरया तलोजे मजकूर संघाला. म्हणजे जशी ही मॅच संपेल आनंदनगर संघ कॅप्टन आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या ही मॅच संपल्यानंतर आणि रेडी राहायचं. खेळाडू कक्षासमोर यावा ओम ठाकूर बाप्पा मोरया तलोजे मजकूर संघ. तर नक्की जाऊया मॅचच्या दिशेने. आपण जरूर पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. 3ऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि 3ऱ्या षटकासाठी ज्याची निवड केली तो गोलंदाज पनवेल कोळीवाडा संघाकडून भूषण भोईर. यावेळीस मोठा फटका मारचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला ढकलून दिले. कोणत्या प्रकारची घाई आपल्याला पाहायला मिळत नाही. एकदा सहजरित्या कंप्लीट केले. 1 ने संघाला पुढे सरकवले. 28 धावा धावफलकावरती. बघा तुमच्याकडे आता या षटकासाठी फक्त उर्वरित 4 मिनिटं बाकी आहेत. पनवेल कोळीवाडा संघ 4 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचंय, याची देखील तुम्ही नोंद घ्या. जास्त वेळ घेऊ नका, टाइमपास जास्त करू नका. डिसिप्लिन असणारी ही स्पर्धा, शिस्त असणारी स्पर्धा आपण जरूर एन्जॉय करतोय. सुनील स्पोर्ट्स इंस्पाडा आयोजित डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. वनबाऊ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा इथे 1 धाव जरूर आपण पाहतोय. आता मात्र एकेरी दुरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना हे 2 फलंदाज मैदानावरती. पुन्हा एकदा 1 ने वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29. 29 धावा धावफलकावरती. भूषण भोईरचा आपण षटक पाहतोय. 2 चेंडूचा फेकी केले आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करणारा हा गोलंदाज मैदानावरती. कमबॅक करणारा षटक इथे फेकावं लागेल या गोलंदाजाला. कट करण्याचा जरूर प्रयत्न, परंतु आपण पाहू शकाल बॅटची किंचित कडा. एसटी रक्षकानं आपलं काम सफलतेपूर्ण पार पाडलं आणि ते फलंदाज बाद होईल. सुनील येडे हा 2ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद. गावदी पेठ संघाचा धावसंख्या 29 वर. इथे भूषण भोईरला पारितोषिक आलंय. दीपगंगा ब्रास बँड
यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर नक्की चला स्पीडअप करायचं. आमचा टायमर इथे ऑन आहे. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल होईल विजय मात्रे. 29 धावा धावफलकावरती भूषण भोईरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 फेकतोय. 3 चेंडू सुरुवात सुरेख केली, परंतु अंत कसा असणार आहे. 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद करण्यामध्ये सफल ठरलाय. गोलंदाज संघाच्या संघनायकाने दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना मैदानावरती एक सुरेख कामगिरी करत असताना भूषण भोईर पनवेल कोळीवाडा संघाचा हा गोलंदाज मैदानामध्ये. नवीन येणारा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती विजय मात्रे येणाऱ्या चेंडूचा खेळ करण्यासाठी सज्ज असणार आहे. बिग हिट, ताकदीचा वापर, चेंडूला पाठवलाय डीप विकेट रिजन मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर. मोठा फटका आल्या आल्या दाखवलाय षटकार. तर याच दरम्यान सन्माननीय सुशांत दादा पाटील यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित डे नाईट या स्पर्धेमध्ये सुशांत दादा पाटील आपलं सहर्ष स्वागत. तर नक्कीच एक मोठा फटका आपण जरूर पाहिला. भूषण भोईरनं सुरुवात चांगली केली होती. सुरुवात इथे 3 चेंडू सुरेख फेकले होतं, मात्र त्यानंतर जसा विजय मात्र मैदानामध्ये आला त्याने एक मोठा फटका दाखवला. पुन्हा एकदा बिग हिट, ती दिशा, तोच ऍक्शन रिप्ले, एका पाठोपाठ हा दुसरा मोठा फटका विजय मात्रेच्या बॅट मधून. आणखी एक षटकार. स्पीडअप करायचंय मैदानामध्ये. विजय मात्रेला आपण पाहतोय आल्या आल्या अप्रतिम फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. एका पाठोपाठ 2 षटकार. चला बॉल फेकायचा, चेंडू द्यायचा आयोजक वर्ग. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये किती चेंडू जावं, किती चेंडू लागतील ते आमचे विनोदजी किनी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येतील. तर नक्कीच एकंदरीत आपण धावसंख्येचा विचार केला, 41 धावा धावफलकावरती. मी म्हटलं होतं भूषण भोईरचा आपण नक्कीच प्रशंसा केली होती. भूषण भोईरनं आपल्या षटकाची सुरुवात सुरेख केली होती, मात्र अंत थोडासा चुकीचा होत असताना, कारण सुरुवातीचे 2 चेंडू सुरेख फेकले होते, त्यानंतर मात्र 4थ्या आणि 5व्या चेंडूवरती लगातार 2 षटकार खालेत. आता मात्र थोडीशी मागणी गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब कामगिरी, आणि त्या खराब कामगिरीवरती विजय मात्रे एक चांगला काम करत असताना मैदानावरती फटकेबाजी. षटकाराच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावर असणारा फलंदाज एका पाठोपाठ 2 षटकार आणि संघाच्या धावसंख्येला एक मोठा आकडा आपण जरूर पाहतो. एक मोठा अंकावरती नेऊन ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल. 41 धावा धावफलकावर. तर नक्कीच भूषणला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. 3ऱ्या षटकाची देखील समाप्ती झाली. 3 षटकाच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारी टीम गावदेवी पेठ संघ एकूण जाऊन पोहोचलाय. गडी झालेत एकूण बाद 2 आणि संघाची धावसंख्या 41. तुम्ही एक चौकार 2 चौकार किंवा 1 षटकार 2 षटकार 1 विकेट किंवा 2 विकेटला सलग तुम्ही लावू शकता. आणि जर तुम्हाला वाटते की तिसरा पण मारलाय खेळाडूने, तर तुम्ही हक्काने येऊन या ठिकाणी कॅश प्राइज त्या खेळाडूला देऊ शकता. धन्यवाद. तर नक्कीच मैदानामध्ये आपण जरूर बोलू. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 41 धावा धावफलकावरती लागलेत. मैदानामध्ये आपण पाहू शकाल 4थ्या षटकासाठी गोलंदाज असेल यज्ञेश कोहली. यज्ञेश कोहलीचा पहिला बॉल आपण जरूर पाहिला.
अप्रतिम गोलंदाजी, सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू जसा विकेटवरती लँड झाला थोडासा आतमध्ये आला. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या स्थिर 41 धावा धाव फलकावरती. ऑन स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतोय गुड्डू म्हात्रे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूची फेकी, अप्रतिम वेगवान पद्धतीचा चेंडू होता. अक्रॉस लाईन केल्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा सफल ठरला फलंदाज. एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकलेत. गोलंदाज यज्ञेश कोहली या गोलंदाजानं सुरेख कामगिरी करत असताना स्लॉगवरचं षटक ज्याला आपण म्हणतो, अनामारीचं षटक ज्याला आपण म्हणतो, आणि ते षटकाची फेकी करत असताना एक चांगली सुरुवात इथे यज्ञेश कोहली याच्या माध्यमातून त्याच्या मोर्द विकेटने. तिसरा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि जरूर आपण पाहतोय ते पोहोचला होता, परंतु प्रयत्न जरूर केले होते क्षेत्ररक्षकानं. शेवटच्या क्षणाला इथे असफल ठरला. झेल मात्र जमिनीला दान झालं. एक मोठा जीवदान जरूर आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी या 2 फलंदाजांनी धावा पळून काढल्या 2 आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येला आकार दिलाय. 43 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 अंतिमचं एक षटक. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. हा बॉल देखील अप्रतिम अप्रतिम टाळ्यांचा आवाज आपण पाहतो या गोलंदाजीवरती. सुरेख कामगिरी करत असताना संघाच्या संघनायकाने दिलेली जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना हा गोलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत या गोलंदाजानं. त्यापैकी 3 चेंडू निर्धाव फेकलेत. अप्रतिम. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 43 चा आकडा इथे गाठत असताना गावदेवी पेठ संघ बिगिट जरूर केलाय. दिशा दिले. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जैन 47 धावा धाव फलकावरती. 5व्या चेंडूवरती आलेला हा चौकार आपण जरूर पाहतोय. फलंदाज गुड्डू म्हात्रे याच्या बॅट मधून अंतिमचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील, या सत्रातील अंतिमचा चेंडू. त्याच्यामुळे विकेटने पुन्हा एकदा सज्ज यज्ञेश कोहली. बिगिट. अंतिमच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का? आणि ते आपण जरूर पाहतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल मात्र इथे सोडलं गेलंय. थोडीशी चुकी केली आणि त्या चुकीचा परिणाम आपण पाहिला. इथे लगेच 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये सफल आणि धाव बाद होत असताना फलंदाज 2 धावा जरूर आल्या या चेंडूवरती. दोन्ही संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या 49 वरती जाऊन पोहोचले आणि 50 धावांचं लक्ष्य असणार आहे ते पनवेल कोलीवाडा संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. तर नक्कीच 49 धावा इथे कंप्लीट केल्या. 50 धावांचं लक्ष्य दुसऱ्या सत्रामध्ये पनवेल कोलीवाडा संघ कशा प्रकारचा खेळ करेल, या 50 धावा कंप्लीट करतील का, या 50 धावा कंप्लीट करून देतील का, असे अनेक प्रश्नचिन्ह. कोण जिंकणार हा सामना? मात्र जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तसा आवाज असणार हिंदीचा गोड आवाज रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर यांचा. क्या बात आहे. दमदार संगीत आपण ऐकलं. तुम्हा सर्वांचे अग्रहृदय सम्राट लोकनेते माजी खासदार दिबा पाटील साहेबांचं संगीत आपण ऐकलं. कित्येक वेळा खासदार, कित्येक वेळा आमदार असूनही संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी ज्यांनी दिलं ते तुम्हा सर्वांचे लोकनेते दिबा पाटील साहेबांचं संगीत. समोरच अगदी एअरपोर्ट तुम्ही पाहताय. आणि विचार केला ना, प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही सांगत असतो की जेव्हा परराष्ट्रीय मंत्री, विदेशी देशातील मोठे मोठे नेते जेव्हा एअरपोर्टवरती उतरतील आणि त्यांच्या कानावरती आवाज जाईल, वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई, आपल्या आगरी समाजाचे किती भाग्य असेल, किती गौरव असेल. हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. धन्यवाद संदीपन, धन्यवाद जयेश भोसले सर.
चलते हैं मैदान की तरफ। आज खेल का डे नाइट फॉर्मेट का दूसरा है और कल कम्युनिटी टीम 98 रन ठोककर यानी कि सबसे बड़ा टारगेट खड़ा कर कर वो सीधा पहुंची है सुपर 4 में। आज दूसरे दिन में दूसरे डे नाइट फॉर्मेट में कौन सी टीम आगे जाएगी? फिलहाल देरी से अभी अभी यूट्यूब के माध्यम से प्राप्ति लाइव के माध्यम से दर्शक हमें जुड़े हैं, उनसे गुजारिश करेंगे तो पहले आप सब्सक्राइब करें इस चैनल को, फिर 1 लाख का जो आंकड़ा है उनका इसी टूर्नामेंट में कंप्लीट हो। और उनको बताना चाहेंगे कि विनर्स वर्सेस विनर्स ये मैच आपके सामने चलता हुआ, जहां पर कोलेश्वर कोलीवाड़ा टीम ने 1 मैच जीता है और गावदेवी पेट ने 1 मैच जीता है। यानी कि पेट टीम ने परास्त किया पागोटे को और कोलेश्वर कोलीवाड़ा टीम ने परास्त किया बम्बावीपाड़ा टीम को और 1-1 मैच जीतकर ये पहुंचे हैं सेकंड राउंड में। और फिर विनर्स वर्सेस विनर्स के बीच में ये लड़ाई नजर आती हुई। इसके बाद जो 4 टीमें रहेगी उसमें से पहले राउंड का फ्रेश मैच यानी कि तीसरा मैच होगा जो आनंद नगर और उनके खिलाफ होगी तलोज मस्कूर। आनंद नगर टीम के कप्तान ने टॉस जीता है, फील्डिंग करने का फैसला लिया है और बल्लेबाजी बता दिया है तलोज मस्कूर 11 टीम को। फिर आखिरी मैच होगा पहले राउंड का जहां पर चंद्रकांत विष्णु मात्रे स्मृति कोपर विपक्ष खिड़काली, यानी कि ये लास्ट मैच होगी पहले राउंड की। 2 सलामी बल्लेबाज कोलेश्वर कोलीवाड़ा टीम की ओर से देख सकते हैं महेंद्र और राहुल। जिस तरीके से किसी युद्ध के लिए 2 सेनापति बड़े पैमाने के साथ तलवार लेकर रणांगन में जाते हैं, उसी क्रिकेट के क्षेत्र में ये 2 खिलाड़ी अपना बल्ला लेकर जो 50 का टारगेट है वो टारगेट चेस करने के लिए मैदान के अंदर जाते हुए और बॉलिंग की कमान संभालते हुए गावदेवी पेट टीम की ओर से गुड्डू, क्योंकि पेट गांव में भी हमने प्रीमियर लीग देखी है दोस्तों कि जहां पर सबसे बड़ी प्रीमियर लीग खेली जाती है। योगेश है जीतू भाई, आपका भी स्वागत करेंगे। योगेश नंबर 1 की जर्सी पहनकर बढ़िया डीजे ऑपरेटर भी है, उनका भी स्वागत करेंगे। जीतू भाई का तो चलेंगे मैच की तरफ जहां पर पावर प्ले की पहली ओवर लेकर गुड्डू आएंगे बॉलिंग मार्ग पर। सामने स्ट्राइकर बल्लेबाज बैटर होंगे महेंद्र। ये महेंद्र बाहुबली तो नहीं लेकिन ये महेंद्र जरूर है। कोलेश्वर राहुल स्ट्राइक एंड पर और उनका साथ देंगे महेंद्र। गेम इज ऑन, शोड अ गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट। दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं। जो जीतेगा ये मैच वो सीधा आज के रात्रि में आखिरी के लिए जाएगा और वहां पर उनकी चुनौती होगी कि टॉप 4 में इस ट्रॉफी तक जाने के लिए सपना साकार हो सकता है। फिलहाल चलेंगे राहुल सामने, पहली गेंद लेकर गुड्डू। पहली गेंद धीमी गति की थी, बल्लेबाज बड़े ताव में थे, ऐसा लग रहा था कि रडार में गेंद आएगी लेकिन लेन पीछे रखी और डॉट बॉल की ये समाप्ति नजर आती हुई। एक बार पहले इनिंग्स के ऊपर अगर नजर डाले ना तो काफी मजबूत स्थिति में थी। पहले 2 ओवर में 27 ठोके थे, तीसरे ओवर में 14 आए थे, फिर आखिरी ओवर में यत्नेश कोहली ने सिर्फ 8 रन दिए। इस बार चलिए गेंद को और शायद ऑफ स्टंप से बाहर जा रही है, अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया है। बहुत सफल हुए थे बल्लेबाज लेकिन फॉलो किया बॉलर्स ने भी इस बैटर को और ऑफ स्टंप से काफी बाहर जाने वाली गेंद को अंपायर ने वाइड बॉल करार घोषित कर दिया है। 1 की मदद से अकाउंट खुल चुका है, खाता खुल चुका है कोलेश्वर कोलीवाड़ा टीम का। 1 रन बना स्कोर कार्ड के ऊपर। राहुल फिर से एक बार खेलने के लिए तैयार। इस बार हवा में गेंद है, मौका बनेगा। शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद, कोई चूक नहीं, बैट्समैन होंगे आउट और पहला करारा झटका। राहुल बैक टू द डगआउट। कोलेश्वर 11 कोलीवाड़ा टीम को देखिए यहाँ पर शुरुआत आपकी अच्छी नहीं जरूर हुई लेकिन बॉलर को तो यही चाहता है कि अपनी टीम की शुरुआत हमेशा बेहतरीन हो और आज मात्र शुरुआत काफी जबरदस्त देते हुए गुड्डू, जिनकी बल्लेबाजी अगर देखेंगे तो पहले इनिंग्स में बल्लेबाजी करते हुए गुड्डू ने रन बनाया अपनी टीम के लिए 9 गेंदों में 11। ये उनकी पारी नहीं है। 9 गेंदों में हमेशा 20-25 बनाने की क्षमता हमेशा उस खिलाड़ी में है, लेकिन पूरी तरीके से बात करेंगे ना ये कोलीवाड़ा टीम ने रोक कर रखा है गावदेवी पेट 11 टीम को। संघर्ष के अंधेरे से अपने हौसले को कभी कमजोर होने ना देना, क्योंकि वक्त का ग्रहण तो सूरज और चांद को भी लगता है। चलिए यहाँ पर बल्लेबाज कुछ एक दूसरे से बातचीत करते हुए नए बैटर सोने आते हुए, जिस सोने ने पिछले मैच में खाता भी नहीं खोला, उस सोने के ऊपर काफी सारी अपेक्षाएं होगी
अब कोलेश्वर 11 कोलीवाड़ा टीम को, क्योंकि बड़ा बैटर है दोस्तों, अनुभवी क्रिकेटर है जिसके ऊपर टीम काफी हद तक निर्भर करती है। पिछले मैच में 5वें या 6 नंबर पर आए थे, लेकिन इस बार चेसिंग में है, कप्तान ने उन्हें जल्दी प्रमोट कर दिया है। आते ही बड़ा शॉट, लेकिन क्या मिस टाइमिंग है या टाइमिंग है? जी हाँ, लॉन्ग ऑफ के ऊपर से जाएगी, अंपायर का इशारा। दैट्स अ बिग हिट, 6 रन। देख सकते तुरमाले के कलिंगड़ बेचते बेचते अपने 2 बेटों की भी शादी की, फिर भी अपना संस्कार नहीं भूले, पूरी तरीके से वही साइकिल चलाते, फिर बैलगाड़ा क्षेत्र हो क्रिकेट क्षेत्र हो, हमेशा योगदान देते। और आज बड़े पैमाने पर दोनों सुपुत्र उनके, तो पैरों पर डालने की कोशिश जरूर की थी, हल्के हाथों से गेंद को ऑन द राइज खेला, मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय। आमचे अब्दुल चाचा झकास लसीवाले, सच्चे शिवभक्त अब्दुल चाचा, आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 8 रन, प्रति ओवर 12 या 13 बनाने पड़ेंगे कोलेश्वर 11 कोलीवाड़ा टीम को, अगर ये मैच में बने रहना है तो। अच्छी गेंदबाजी, कभी धीमी तो कभी तेज गेंदे, लेकिन डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखते देखते 5 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है, यानी कि 1 गेंद का खेल बचा हुआ है। यहां से चौका अगर आता है तो अच्छी एक स्थिति में रह जाएगी कोलेश्वर कोलीवाड़ा टीम, लेकिन गुड्डू की वापसी काफी जबरदस्त नजर आती हुई। छक्का खाने के बाद तुरंत उन्होंने कमबैक किया, और सोनिया और सामने बल्लेबाज राहुल को थोड़ा सा शांत रखते हुए आगे आकर कदमों का इस्तेमाल, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, दैट्स अ मैक्सिमम हिट, 6 रन। मदद से पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 14, यानी कि जीतने के लिए आने वाले 18 गेंदे और चाहिए 36 रनों की जरूरत। सोनिया ने 1 छक्का दागा, राहुल ने 1 छक्का दागा, यानी एक जो रिक्वायर रन रेट चाहिए था टीम कोलेश्वर कोलीवाड़ा टीम को, बिल्कुल उसकी ओर अग्रसर होती हुई। इरादे मजबूत होना तो कागज की नौका तूफान पार कर जाती है, और ये इरादे लेकर मैदान के अंदर उतरी है दोनों भी टीमें, लेकिन जीत का सपना किसका साकार होगा, कोलेश्वर कोलीवाड़ा या गावदेवी 11 पेट? तो राहुल पाटिल आउट हो चुके हैं, महेंद्र पाटिल, इनकी दमदार बल्लेबाजी इस मैदान के अंदर आपको नजर आती हुई, थोड़ी सी माफी चाहते हैं, स्क्रीन के ऊपर थोड़ा सा राहुल आपको नजर आया, लेकिन 12वें खिलाड़ी ने परफेक्ट बताना भी जरूरी है। तो राहुल पाटिल आउट होकर महेंद्र पाटिल, महेंद्र है जिसके बल्ले से हमने छक्का देखा। सोनिया और महेंद्र की जोड़ी, बॉलिंग में दूर वाले छोर से परिवर्तन, सुनील लेडे हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में मोड़ दिया है, जरूर टैप करने का प्रयास, 1 रन तो पूरा, क्या दूसरी की कोशिश वहां पर करना चाहेंगे, मना कर दिया है, तब तक 1 रन वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से कोलेश्वर कोलीवाड़ा 11 टीम का स्कोर है 15 रन, जीतने के लिए 17 गेंदे और चाहिए 35 रनों की जरूरत। जिस प्रकार पतझड़ के बिना पेड़ पर नए पत्ते नहीं आते ना, ठीक उसी तरह कठिनाइयां और संघर्ष सहे बिना जिंदगी में कभी अच्छे दिन नहीं आते। चलिए अंपायर से कुछ बातचीत करते हुए वहां पर विनोद दादा केनी, इनको देख सकते हैं दोस्तों कि कितनी भी गेंदें गुम हो जाए, भले आज 60-30 रुपए में वो गेंद नहीं, निवे की बॉल 80 के अधिक है, 80 रुपए के अधिक है, लेकिन फिर भी उन्होंने कहा कि 100 जाए 150 जाए फिर 500 गेंद लगे, एक ही वादा आमचा विनोद दादा इनके ओर से पूरी तरीके से गेंदे इस टूर्नामेंट के लिए दी गई है, उनका स्वागत करेंगे। डॉट बॉल की समाप्ति, देखिए यहाँ पर ये दूसरा ओवर है सुनील लेडे का, मेरे ख्याल से भाई के नहीं सुनील लेडे, एक अशोक एड़े आप देख सकते हैं जो दिंडा मांडा टीम में नजर आते हैं, और ये अशोक एड़े आप देख सकते हैं गावदेवी पेट 11 टीम में नजर आएंगे। चुनिंदा ऐसे खिलाड़ी होते हैं। इस बार ऑन साइड में खेलने का प्रयास किया, आप में है गेंद, खिलाड़ी आते हुए दूर से, ओ गुड फील्डिंग, कमाल की फील्डिंग नजर आई, 3 रन बचे अपने टीम के लिए, क्या जबरदस्त फील्डिंग का नजराना। तब तक वहां पर 1 रन सिर्फ मिलेगा और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर मूव्स ऑन 16।
3 बॉल में 8 बनाकर खेल रहे हैं सोनिया। और इस बार फुल टॉस बॉल गैप पे है गेंद और ये अंपायर का नो बॉल का करार। सोने पे सुहागा, 1 बाउंस इनटू द फैंस, 4 रन। असं जर सोन्याने 25 धावा काढल्या तर विनोद दादा केनी यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला दिला जाईल। क्या बात आहे बघा, कुठलाही 3 षटकार 3 चौकार किंवा विकेट नाही, त्याने फक्त 25 धावा काढल्या, त्याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल। 4 में 12 फ्री हिट की गेंद होगी बल्लेबाज के लिए, बोला तैयार। फ्री हिट की गेंद सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में। चलिए वहां पर 1 रन जरूर मिलेगा और इसी 1 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। सोने को लग रहा कि ये कैच पकड़ा फिर आउट हुए होंगे, लेकिन ये फ्री हिट की गेंद थी। थोड़ा सा यहाँ पर आपको माइंडेड क्रिकेट खेलना भी जरूरी होता है। चुस्त थे वहां पर खिलाड़ी, तुरंत उन्होंने थ्रो किया, रनआउट का चांस भी बन सकता था। 22 बने स्कोर कार्ड के ऊपर जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। फुल टॉस, फ्लैट हिट, पैरालाइज स्ट्रोक, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से अंपायर का इशारा। दैट्स अ बिग 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 हिट। माल का स्ट्रोक, इसी 6 रनों की मदद से कोलेश्वर कोलीवाड़ा 11 टीम का स्कोर है 28 रन, यानी कि जीतने के लिए 13 गेंदों में अब चाहिए 22 रनों की आवश्यकता। क्या दमदार बल्लेबाजी, 5 बॉल में 7 बनाकर खेल रहे हैं महेंद्र, तो 5 में 13 बनाकर खेल रहे सोनिया। ये मोटा सोना है, बैलगाड़ा क्षेत्र में चतुर्थ हिंद केसरी मोटा सोना आपने देखा जयेश पाटिल इनका, वैसे ये कोलेश्वर कोलीवाड़ा टीम का मोटा सोनिया जिसे कहा जाता है। रोकना पड़ेगा इस बल्लेबाज को, लेकिन महेंद्र और सोने की जोड़ी अच्छी साझेदारी बनती हुई। सुनील लेड़े फिर से एक बार तैयार और लेफ्ट आर्म राउंड द विकेट से अंपायर का इशारा, नो बॉल करार। एक और पंजा, जश्न का माहौल कोलेश्वर कोलीवाड़ा टीम के खेमे में। ये रिप्ले आपके सामने नजर आता हुआ, जहां पर ओवर स्टेप का ये नो बॉल है अंपायर। यस ये ओवर स्टेप का नो बॉल है। रन मिलेंगे 5, ठोक दीजिए। जरूरत है बची हुई 13 गेंदों के ऊपर, यानी कि फ्री हिट की बॉल होगी, ओवर स्टेप हुए थे, यानी कि आप चाहिए 13 गेंदे, 17 की जरूरत। इस गांधी पेट टीम की ताकत है गेंदबाजी, उनके ऊपर ये कड़े प्रहार आगे आकर खेलने की कोशिश जरूर की थी। बैकफुट पॉइंट में खिलाड़ी मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रनों के साथ ओवर की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति। इस ओवर में 20 रन आए, यानी कि टोटल 2 ओवर की समाप्ति के बाद 34 बने, 12 गेंदे और चाहिए 16। वरांचं संगीत आपण ऐकलं। प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तुम्हीच लावले हल्ले, धर्म रक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुम्हास कोटी कोटी। खेळाडूंनी स्क्वॅड सोडू नका बघा, नाहीतर इथे पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल। ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तो 12 गेंदे और चाहिए 16 रनों की जरूरत। व्हाट अ मैच, यानी कि तीसरे राउंड में कौन सी टीम क्वालिफाई करेगी। जबरदस्त फाइट मैदान के अंदर नजर आ रही है। हार मंजूर नहीं है गावदेवी पेट टीम को, लेकिन यहां पर हार मंजूर नहीं है कोलेश्वर कोलीवाड़ा 11 टीम को। जीत का यहां पर दोनों टीमों के बीच में काफी यहां पर मजबूती नजर आती हुई। कितनी भी प्लानिंग कर लीजिए भाई, होता वही है ना जो समय चाहता है। देखिए समय किसका साथ देगा। 12 में 16 और तेज बॉल डाली थी, लाउडा पिल गई थी अंपायर की तरफ, तब तक डॉट बॉल की समाप्ति। ये ओवर इंपॉर्टेंट होगा भाई कि नहीं,
ये ओवर में अगर कम से कम 5 या 6 जाएंगे तो मजबूत स्थिति में रहेगी वहां पर गावदेवी 11 पेट। अगर फिर जो लगातार 2 ओवर बड़े मिले हैं कोलीवाड़ा टीम को, अगर ये ओवर भी बड़ा मिला तो निश्चित तौर पर आसानी हो जाएगी कोलीवाड़ा टीम को। इसलिए हमारे उमेश साथी स्कोरर कलिंगड़ का आनंद लेते हुए रपा रप उन्होंने भी खत्म किया, जानते स्कोरिंग करनी है। और छोटी गेंद थी, पुल कर दिया है डीप लॉन्ग लेग की तरफ, खिलाड़ी आते हुए दूर से, लेकिन जब तक रोकेंगे ओ सोनिया, थोड़े से सोनिया नहीं मेरे ख्याल से महेंद्र थोड़े से स्लिप हुए, तब तक वहां पर 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 35, जीतने के लिए चाहिए 15 रनों की जरूरत। देखिए 5 बॉल में 13 बनाकर खेल रहे सोनिया। सोनिया अगर 25 रन ठोकता है तो विनोद दादा केनी इनके ओर से 2000 का इनाम इस बल्लेबाज को दिया जाएगा। देखेंगे यहाँ पर सोनिया की बल्लेबाजी के ऊपर निगाह रहेगी कोलेश्वर कोलीवाड़ा टीम की, लेकिन गेंदबाज अनिश के ऊपर निगाह रहेगी वहां पर गावदेवी पेट 11 टीम के समर्थकों की। कोटिया या सोनिया या अनिश। और चले इस बार ऑफ ट्रैकर की बॉल, सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, एक डॉट बॉल इंपॉर्टेंट है गावदेवी 11 पेट को। हल्का सा यहाँ पर लेग कट यहाँ पर नजर आई, जिस तरीके से बॉलर का एंगल आप देख सकते हैं, कुछ अलग एक्शन इस गेंदबाज का। धीमी गति से आते हैं, आसानी के साथ गेंद वहां पर डिलीवर करते हैं और बल्लेबाज को बीट करते हुए। गेंदे बची है 9, चाहिए 15। अच्छी वापसी, इन्हीं गेंदों की तलाश है गावदेवी 11 पेट टीम को, लेकिन सेट बैट्समैन क्या सोनिया को रोक पाएंगे? ग्रीन बोल्ड है इस बार, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बूंदा, बैट्समैन आउट। कि दादा आपके 2000 बचे, दादा ने तो 150, 300, 500 बॉल लगेंगे वो देंगे तो 2000 क्या इनके लिए बड़ी बात है। खिलाड़ियों का कॉन्फिडेंस बढ़ाने के लिए उनका वो हौसला था। सोनिया आउट होकर पलटवार किया है गावदेवी 11 पेट टीम ने, यानी कि आने वाली अब 8 गेंदें और चाहिए 15 रनों की जरूरत। यही क्रिकेट का खेल है जयेश भोसले सर, बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी अब हमारी। पहले 2 ओवर में खूब मजा की कोलेश्वर कोलीवाड़ा टीम ने, लेकिन उसके बाद यह पलटवार करती हुई गावदेवी 11 पेट टीम। ब्रांड उन कपड़ों में नहीं होता जो आप पहनते हैं, ब्रांड आपके कैरेक्टर में होना चाहिए। और किसका कैरेक्टर ढीला होगा, किसका कैरेक्टर हीरो बना देगा किसको। और इस बार शायद बैट्समैन आउट हुए, नटरा स्टाइल में खेलने का प्रयास, ये देखिए सफल हुए, घूम कर खेलने का प्रयास, बेल्स गिरी, बैट्समैन आउट, एक और विकेट मैदान से बाहर। यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती। आमचे सन्मान्य अतिथी ज्ञानेश्वर पाटिल साहब यांना विनंती करतो कि अपन यावा। चलिए वक्त और किस्मत पर कभी घमंड ना करो, क्योंकि सुबह उनकी भी होती है कि जिनको कोई याद तक नहीं करते। आखिरी 7 गेंदें और चाहिए जीतने के लिए 15 रनों की जरूरत। चाहे नए बैटर तुरंत जाइए मैदान के अंदर। नए बैटर आप देख सकते हैं, जतिन भोईर, नंबर 18 की जर्सी। और नंबर 18 की जर्सी बोले तो पूरा इंडिया नहीं, ऑल ओव्हर वर्ल्ड में जानती है कि विराट कोहली ये इनके फॅन आहे। व्यासपीठावरती आपण पाहू शकाल ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन। या साहेब तुमची जागा आमच्या मंचावरती, तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आहे आणि तुम्ही या, तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आणि अशा क्षणाला तुमची वापसी झाली आहे व्यासपीठावरती कि जो सामना अगदी थिलिंग तुम्ही पाहताय। 7 गेंदे 15 की जरूरत। अगर कर्म पर विश्वास है तो भगवान पर श्रद्धा रखो, तो समय कितना भी बुरा क्यों ना हो रास्ता अवश्य मिल जाएगा। इस बार मिला है, इस बार सीधा ठोका वाइड स्लॉन्ग ऑन के ऊपर से मैदान के अंदर ठोकम ठोके। तो डीजे तू भी ठोक। टीम का स्कोर पहुंचा है टोटल 41 रनों के ऊपर। जीतने के लिए 6 गेंदें और 9 रनों की जरूरत। चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। क्या फाइट है मैदान के अंदर, कभी तुम्हारी तो कभी हमारी।
ऐसा ही कुछ चर्चा। आज दर्शक काफी तादाद में है, उतने ही पेट के दर्शक है, उतने ही दर्शक आप मैदान के अंदर कोलेश्वर कोलीवाड़ा के भी देख सकते हैं। पहले ओवर में 41 ठोके थे, वहां पर भी बल्लेबाजी करते हुए टीम पेट ने, और सेम एनालिसिस है कि यहां पर भी 3 ओवर में 41 ठोके, यानी कि अब 9 रनों की जरूरत है। कोलेश्वर कोलीवाड़ा टीम ने 8 खर्च किए थे, आप यहां पर ये खर्च कर पाएंगे या रनों को बचा पाएंगे? चलिए स्पीड अप, तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। पैसा वसूल मैच यहां पर दो टीमों के बीच में। नशिबी आपल्या समोर हारण्यास तयार होतो, फक्त आपली मानसिकता जिंकण्याची पाहिजे आणि तीच मानसिकता घेऊन मैदानावरती दोन्ही संघ जिद्दीने लढतायत। जीतने के लिए 6 गेंदें और चाहिए, 9 की जरूरत। नेक्स्ट मैच तलौजे मजकूर और उनके खिलाफ खेलेगी आनंद नगर। आनंद नगर कैप्टन वन द टॉस एंड चूज टू बॉल फर्स्ट। जैसे ये मैच समाप्त होना है, आपको लाइन अप करके मैदान के अंदर जाना है, ये बात आप ध्यान में रखिए। आजमाती है जिंदगी उसी को जो मुश्किल रास्तों पर चलना जानता है। जिंदगी में जीत उसी की होती है जो हार को भी मुस्कुराकर जानता है। आप यहां पर देखेंगे हार का या जीत का, लेकिन जश्न कौन मना पाएगा? फिलहाल जीत के भी साथ और हार के साथ भी, यानी कि हार कर जीतने वालों को ही बाजीगर कहते हैं। और पहली गेंद लाउड अपील की गई थी, अपील में बिजी रहे, तब तक वहां पर रन पूरा किया, सिंगल बटोरा। बॉलिंग मार पर आप देख सकते हैं विलिंद दादा सुरते, एक दमदार क्रिकेटर है, लेफ्टी, उतनी ही ताकत और जरूरत आने पर बल्लेबाजी करना भी जानते हैं। हरताय म्हणून खेळणं सोडू नका, कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने असू शकता। 9 रनों की, अब 8 रनों की जरूरत है, 9 चाहिए थे, 5 गेंदे 8 रनों की जरूरत। आनंद नगर टीम तैयार है तलौजे मस्कुर टीम के खिलाफ। पिछले साल टॉप 4 में क्वालिफाई हुई थी वो टीम। फ्लैकर की बॉल, बाल 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 बाल, ये बचा, वरना डेफिनेटली ये चौका बनता। बाई का इशारा अंपायर का। फील्डर रहे थे, फील्डर थे वहां पर मेरे ख्याल से सुनील येड़े। अभी येड़े बनाते थे, लेकिन बार बार यहां पर सुनील ने गेंद को रोका, और वरना ये डेफिनेटली 4 मिलते थे। तो चलिए सिंगल मिलेगा, सिंगल की मदद से टीम का स्कोर है 43 रन, यानी कि जीतने के लिए 4 गेंदें और चाहिए 7 रनों की जरूरत। भैया आरसेची किंमत भले हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखो रुपयाचे हिरे घातलेले दागिने पाहिजे असेल ना, तर 100 रुपयाचा आरसाच म्हणून कोणाला कमी लोकू नका, किसी को कम नहीं लेकेंगे। मैच जबरदस्त है क्योंकि आखिरी 4 गेंदें, 7 की जरूरत है। बड़ा शॉट और फील्डिंग लाजवाब है। कैच इतना आसान नहीं था, लेकिन एफर्ट कितने बढ़िया है। गुड्डू थे वहां पर। मैच ऑन दोनों भी टीमों के लिए। अब यहां पर 3 गेंदें और 6 रनों की जरूरत। क्या फाइट चल रही है मैदान में, दोनों भी टीमें हार मानने को तैयार नहीं है। जयेश भोसले सर कहते हैं ना कि माथे के पसीने में अपना भविष्य ढूंढो, हाथों की लकीरों में नहीं। हाथों की लकीरों तो भविष्यवाणी वाला ऐसा ही बता देता है, लेकिन आपका सही भविष्य होता है आपके माथे के पसीने में। पसीना बहाओगे तो आप जीत जाओगे। कौन जीतेगा? 3 बॉल 6 रनों की जरूरत। फील्डिंग काफी अटैकिंग नजर आती हुई, और मिस टाइमिंग है, विकेट कीपर गेंद के नीचे, बैट्समैन आउट। 2 बॉल 6 रन। विकेट में उन्होंने शानदार गेंदबाजी की है। अब यहां पर यज्ञेश के ऊपर बहुत सारा भरोसा। देखिए एक बार जर्सी अलग नजर आ रही है, 45। ये भी दुनिया जानती है कि रोहित मान शर्मा मुंबई इंडियंस टीम के कप्तान, लेकिन यहां पर क्या कोई महेंद्र सिंह धोनी रोहित शर्मा बनकर आएगा या कोई मोहम्मद शमी गेंदबाज बनकर आएगा? क्योंकि 2 गेंदे 6 रनों की जरूरत। परिस्थिती 2 हात करेल ना, शस्त्र टाकण्याचा विचार नाही, परवा नाही, आता संपलो तरी अर्ध्यातून माघार नाही, हे सांगत असताना दोन्ही संघ 2 गेंदे 6 की जरूरत। मैच पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां दोनों भी टीमों के लिए। और इस बार चलिए ये डॉट बॉल की समाप्ति है। 1 बॉल, ये रिप्ले आपके सामने। और शार्प टर्न, कमाल की गेंदबाजी। अगर ये गेंद डॉट आती है
अरे 500 क्या 5000 देना मांगता है। करण सुरती इनकी ओर से 500 का इनाम। ये 12 में खिलाड़ी जानकारी दे रहे हैं, लेकिन कोई है क्या बल्लेबाज को ठोकने वाला, उसको कोई है क्या देने वाला। चलिए, एक गेंद 6 रनों की जरूरत। क्या यहां से 2011 का वर्ल्ड कप महेंद्र सिंह धोनी ने जीतकर छक्का दिलाया था, लेकिन क्या गेंदबाजी करते हुए मोहम्मद शमी आएगा। एक बॉल 6 की जरूरत, जीतेंगे तो जाएंगे 30 राउंड में। आज की रात्रि में एक बार जोरदार तालियां। एक बॉल 6। ओ फुल टॉस के ऊपर 6 रन। कोल्लेश्वर कोलीवाड़ा टीम won the match and goes to third round. डीजे फायनल का मुकाबला देखने को मिला। एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी मित्रांनो, जबरदस्त लढले। चला या बाहेर आता, चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आनंदनगर संघ। बघा रडत रडत घरी चाललेला एक कोलीवाडा संघाचा प्रेक्षक बॅट्समनच, क्या बात आहे। बघा रडत रडत यज्ञेश घरी चालला होता मॅच गेली म्हणून, आणि पेठ संघाने शेवटी चुकी केली, फुल टॉस बॉल फेकला आणि त्याच्यावरती आलेला षटकार हा तुम्ही जल्लोष जर पाहिलात ना की त्याचे हकदार बनतायत, कारण फायनल सारखीची मॅच तुम्हाला पाहायला मिळाली। आणि या सामन्यामध्ये दमदार मॅन ऑफ द मॅच, यस नो डाऊट यज्ञेश कोहली ठरलाय या सामन्याचा सामनावीर। चला कोलीवाडचे प्रेक्षक आता जेवून या तुम्ही, आता भरपूर सामना लेट आहे तुमचा, डायरेक्ट लास्टची मॅच। तर ज्ञानेश्वर पाडी साहेब आपण यावं, ज्ञानेश्वर पाडी साहेब यावं, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यावी।